नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचं जे अपडेट आहे पोलीस शिपाई भरतीमध्ये फॉर्म भरताना या चुका टाळा यावरती आधी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला की तुम्ही अर्ज कशा प्रकारे सादर करू शकता त्यानंतर कोणत्या चुका टाळायच्या आहेत याबद्दल सुद्धा बोललेलो। तर एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केल्यास अर्ज जो आहे तो समाप्त करण्यात आलेला आहे। याचं एक एक्झाम्पल आहे ते आता आपण परिपत्रकाद्वारे सुद्धा बघणार आहोत की तुम्हाला जे तुमचा लास्टचा जो फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट केला जातो मोस्ट ऑफ, पण तुम्हाला इथे क्लिअरली सांगितलेलं की एकापेक्षा जास्त अर्ज मेन्शन करायचे, फॉर्म भरायचे नाही आहे। तर कुठे कुठे तुम्ही फॉर्म भरू शकता ते सुद्धा आपण पुन्हा एकदा तो अपडेट बघूया। पण हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे 15 डिसेंबर 2025 चं, जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासोबतच जर तुम्ही सरळ सेवेचं जर प्रिपरेशन करत असाल तर फक्त 10 रुपयामध्ये तुम्हाला सर्व मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न सर्व TCS ने घेतलेले 5000 प्लस MCQ तुम्हाला इथे अवेलेबल करून दिले जाणार आहेत। यासाठी एक ई बुक असणार आहे, या नंबरशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे आपलं ॲप आहे ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता इन्फिनिटी अकॅडमीचं। त्यावरती तुम्हाला हे 10 रुपयामध्ये हे बुकलेट अवेलेबल होणार आहे। तर तुम्हाला जे अपडेट आहे त्याबद्दल थोडंसं बोलूया की पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे, तर या अंतर्गत अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण आणि खास पथके मुंबई यांच्याकडून हे अपडेट आलेलं आहे। तर यामध्ये बघा की जो सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथील हा पार्ट आहे। तथा सन 2019 ला चालक पोलीस शिपाई भरती या पदासाठी पदभरती करण्यात आलेली, त्यामध्ये सुप्रीम कोर्टने आता निर्णय देण्यात आलेला 15 डिसेंबर 2025 ला। यामध्ये बघा की सन 2019 चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त ठिकाणी आवेदन अर्ज सादर करून गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा निकाल प्रकरणी लावण्याबाबत तर सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला की SPL क्रमांक दिलेला आहे 11 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशान्वये काय सांगण्यात आलेलं की एकापेक्षा जास्त ठिकाणी आवेदन अर्ज सादर केले खालील नमूद उमेदवार यांची सेवा या आदेशाद्वारे 15 डिसेंबर 2025 रोजी समाप्त करण्यात येत आहे। ही पोलीस शिपाई भरती जी झालेली 2019 ची त्याबद्दलचा आहे हे अपडेट। तर हे काही उमेदवार आहेत की त्यांची जे अर्ज आहेत ते समाप्त करण्यात आलेला आहे, जसे की महेश परमेश्वर टकले यांची नेमणूक झालेली आणि महाराष्ट्र पोलीस ठाणे या ठिकाणी मोप। तर असे 11 जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं जे आहे ते अर्ज समाप्ती करण्यात आलेली आहे। तर इथे सुद्धा बघू शकता प्रति सर्व संबंधित पोलीस अंमलदार, तर यावरती कडक कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज भरायचे नाही आहे। तर हा जो अपडेट आहे त्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला की याच्यावरती कारवाई केली जात आहे। सॉरी, त्यानंतरचा जो पार्ट आहे की जसे की डॉक्युमेंटेशन मध्ये सुद्धा काहींचा प्रॉब्लेम होत होता, ACBC EWS यावरती सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बोललेलो की ज्यांचं कोणाचे डॉक्युमेंटेशन ज्या अर्जाद्वारे तुम्हाला मिळालेले आहेत त्याद्वारेच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ज्यामध्ये परिपत्रक आलेलं आपले की तुम्हाला जर EWS मध्ये असेल तर EWS, मराठा आरक्षणातले ACBC किंवा OBC याप्रमाणे अर्ज ठेवायचे आहेत। तर या रिलेटेडच अपडेट होतं शासन सुद्धा, त्यामुळे ही चूक पुन्हा करायची नाहीये की ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरताय एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज भरायचा नाही आहे। नेक्स्ट पार्ट आहे आता कारागृह पोलीससाठी तुम्ही एक फॉर्म भरू शकता, इधर तुम्ही जिल्हा पोलीस किंवा लोहमार्ग पोलीस यापैकी एक ठिकाणी फॉर्म भरू शकता। आता जसं जिल्हा पोलीसला फॉर्म भरलेले आहेत ज्यांनी पोलीस भरतीचे आता फॉर्म अर्ज झालेले आहेत त्यांनी एक तर जिल्हा पोलीस किंवा लोहमार्ग पोलीस, आणि त्यानंतर चालक पोलीस शिपाईसाठी अर्ज करताना तुमच्याकडे लायसन्स असणं गरजेचं आहे, असेच उमेदवार इथे अर्ज भरू शकतात। देन SRPF राज्य राखीव पोलीस दलातील आणि बँड्समॅनचं ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे ते इथे फॉर्म भरू शकतात, पण एका जिल्ह्यामध्ये एकच। जसे की आता जिल्हा पोलीस शिपाईसाठी तुम्ही अर्ज करताय तर नवी मुंबई सोबत तुम्ही इतर जिल्हा पण अप्लाय करताय, तर तसा अर्ज तुम्ही करू शकणार नाही आहात। तुम्ही एका जिल्ह्यामध्ये एकच जे पोस्ट आहे त्याच्यासाठी एकच अर्ज भरू शकणार आहात। तर या रिलेटेडच हे अपडेट होतं। आय होप तुम्ही जे आतापर्यंतचे जे फॉर्म भरलेले आहेत जी पोलीस भरतीचे आपले जे अर्ज प्रक्रिया चालू होती तर तुम्ही याच प्रकारे याच पद्धतीने फॉर्म भरले असावेत। आणि या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही त्याचं कमेंट्समध्ये सुद्धा मेन्शन करू शकता। आणि तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा। थँक्यू।